तुम्हाला पराभव पत्करावा लागला होय. असं म्हणतात. आणि त्या ठिकाणी तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले ते बोगस कुणबी दाखला दिला, त्यांना सभापतीपदी देण्यात दिले. हे बघा, विषय नीट समजून घेतला पाहिजे. त्यांचं काय म्हणणं आहे की आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत गेलो म्हणून गोपीचंद पळकर बोलतात. त्यांना एवढी अक्कल पाहिजे. भाजपाची सत्ता काय 2 मतांनी गेलेली नाही. भाजपाची सत्ता 6 मतांनी गेली. म्हणजे आमच्याकडं 25 होते आणि त्यांच्याकडं 6 एक्स्ट्रा होते. तुम्ही 2 असले काय नसले काय, लिंबू टिंबू झाला. तिकडेही तुम्हाला महत्त्व नाही आणि इकडेही महत्त्व नाही. आता जयंतरावला आसुरी आनंद मिळतो की गोपीचंदच्या विरोधात मी माणसं सभापती करतोय. त्याला वाटतं का एखादा राज्यपाल केला आहे की एखादा आमदार केला आहे असं फील जयंतरावला यायला लागलं आहे. तो विषय तसा नाही. समजा 2 मतं कमी आहेत, आम्ही 30वर आहे आणि शिवसेनेचे 2 फुटले, मग आम्ही तुमचा विषय समजू शकतो ना. तुम्ही तिकडे गेल्यामुळे आमची सत्ता गेली, तुम्ही लिंबू टिंबू आहे. पण जयंतरावांचं त्यांचं नाजूक नातं असल्यामुळं त्यांना ते सभापतीपद मिळालेलं आहे. नंबर 1. नंबर 2, इकडं जतला पण त्यांनी दिलं आहे. त्यामुळं जिल्ह्याच्या लक्षात आलं जयंतरावचा दुसरा अजेंडा नाही. जयंतरावचा अजेंडा एकच आहे, गोपीचंद पळकरला अडवणे, गोपीचंद पळकरच्या विरोधात लढणे. पण जयंतरावला एवढं माहीत नाही, मी काय पुढारी असाच झालेलो नाही. माझ्याकडं अध्यक्षपद आहे, माझ्याकडं 4 सभापती आहेत, माझ्याकडं जिल्ह्याची सत्ता आहे. मी असाच ठोकरं देत ठोसं देत पुढारी झालो आहे. त्यामुळे आणखी ठोसे द्यायला मला आधी संधी मिळाली. त्यामुळं तेच नाही. आता दुसरा विषय जो राहतो आहे तो जात पडताळणीचा. मुळामध्ये आपल्याकडं जातीचा दाखला वडिलांच्याकडून येतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.